नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आज मी एका अशा गोष्टीविषयी बोलणार आहे. एकनाथ शिंदे खरंच स्कॅम करतायत का? त्यांच्या लोकांसोबत, त्यांच्या जीवाभावाच्या लोकांसोबत, ज्या लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे, ज्या म्हणजे जिथून ते आले, जिथून त्यांचा जन्म झाला, जिथं ते राहिले, वाढले, सगळ्या गोष्टी केल्या, तिथं त्या लोकांची ते फसवणूक करतायत का? असा एक गंभीर प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आहे. नक्की प्रकरण काय आहे, सविस्तर सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जर येणाऱ्या काळामध्ये असं काही घडलं तर एकनाथ शिंदे सगळ्यात मोठे स्कॅमर ठरतील आणि एकनाथ शिंदेंना लोक पुन्हा एकदा त्यांच्यावरती राग व्यक्त करतील. गेल्या वर्षी एक सगळ्यात मोठा प्रकल्प एकनाथ शिंदेंनी हातामध्ये घेतला आणि तो प्रकल्प तिथल्या स्थानिक लोकांना सांगायला ते पोहोचले. मग त्या MSRDCच्या माध्यमातून त्यांनी तो प्रकल्प लोकांना सांगितला. त्याच्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टी आपण गेल्या 1 वर्षामध्ये पाहिल्या. मंत्रिमंडळामध्ये देखील त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली, त्याच्यावरती पैसा टाकण्यात आला. त्या प्रकल्पाचं नाव म्हणजे नवीन महाबळेश्वर. आता तुम्हाला वाटत असेल की काय नवीन महाबळेश्वर म्हणतोय म्हणजे काय जमिनीचा स्कॅम केला असेल, कुठं पैशांचा स्कॅम केला असेल? नाही, हा स्कॅम थोडासा काहीतरी वेगळा आहे. हा स्कॅम थोडासा लोकांना अंधारात ठेवण्याचा तर नाही आहे ना, असा प्रश्न मला उपस्थित होतो आहे. तो स्कॅम आहे किंवा तो होईल किंवा त्याचे परिणाम काय होतील या गोष्टी बाजूला सोडा, पण ते जर तरच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे आणि हे मला दिसतंय जे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगतो आहे आणि त्याला कारणीभूत एकनाथ शिंदेच असतील, कारण हा प्रकल्प एकनाथ शिंदेच घेऊन आलेत. महाबळेश्वर शहर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, तुम्ही अनेक जण फिरायला गेला असाल. वरच्या बाजूला महाबळेश्वरामध्ये सगळे पॉईंट्स आणि या सगळ्या गोष्टी हिल स्टेशनमधून म्हणून आपण त्याला पाहतो आणि तिथे तुम्ही सर्वजण गेला असाल. पण आता त्या हिल स्टेशनच्या खालचा भाग, जो कोयना तापळा भाग, चांदोली अभयारण्य, कोयना अभयारण्य, वासोट्यापासून खाली अगदी राधानगरीपर्यंत हा जो काही पट्टा आहे, हा सह्याद्रीचा जो काही मुख्य प्रवाह आहे, जिथं आपण अभयारण्यांचा सगळा भाग आहे, जिथं महाराष्ट्रातलं मला असं वाटतं जो काही प्राणी संसाधनं जी आहेत ती या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. मग तो खाली तिलारीपर्यंत गेला आहे. सिंधुदुर्ग, दोडामार्ग, हा सगळा असा सह्याद्रीचा मुख्य मोठा प्रवाह, अगदी रायगडापासून चालू होणारा तो अगदी खाली राधानगरी, कोल्हापूर, गगनबावड्यापर्यंत या सगळ्या प्रदेशामध्ये सह्याद्री मुख्यतः आपल्याला दिसतो. याच कोयना भागापासून ते खाली चांदोलीपर्यंत नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये अनेक गावं सामील केली गेलेली आहेत. हा प्रकल्प झालेला आहे, तयार झालेला आहे, त्याचं काम देखील सुरू झालं आहे. अनेक जण म्हणतील कुठं शहरीकरण तर दिसत नाही आहे, पण त्याचं काम म्हणजे पुलांची जोडणी, रस्त्याचं सगळं काम, त्याच्यानंतर छोटी मोठी जी काही कामं आहेत, मग ते तुमचे रोपवे असतील, तिथली जी काही फिरण्याची ठिकाणं आहेत, तिथली देवस्थानं आहेत, त्यांचा विकास करणं, या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या प्रकल्पामध्ये आहेत. तुम्ही जर MSRDCच्या वेबसाईटवरती गेलात, तिथं PDF टाकलीत तर तुम्हाला सगळा प्रकल्प तो नवीन महाबळेश्वरचा पाहायला मिळेल. मी वारंवार सांगतो की तिथल्या स्थानिकांनी जमिनी विकल्यात, अनेकांनी आता सगळे मोकळे झालेत, अनेकांचे सातबारे, आता कोणाजवळ काय राहिलेलं नाही आहे. मोठ्या मोठ्या नेत्यांनी हे सगळे सातबारे आपल्या नावावरती करून घेतलेत. त्याच्यावरती मागे विषय देखील झाला, कोणाच्या नावावरती किती जमीन आहे, काय आहे. तुम्ही जरी RTI टाकला किंवा सगळी माहिती तुम्हाला मिळेल तिथे गेल्यानंतर सरकारकडून, त्याच्याबद्दल काही वाद नाही. या काही दिवसांच्या मागे आता खऱ्या विषयाला आपण सुरुवात करतोय, खऱ्या विषयाला आपण हात घालतोय. इथं मी आता पुन्हा एकदा सांगतो, इथली एक जिओग्राफी तुम्हाला सांगतो. कोयना नदी आहे, इकडून एक छोटीशी सोळशी नदी आले, त्याच्या मागच्या बाजूने एक कांदाटी छोटीशी नदी आले आणि मग खाली कोयनेचा सगळा जलाशय आणि तो सगळा जलसागर आहे, त्याला शिवसागर असं म्हटलं जातं. कोयना धरण आहे आणि त्याच्या खाली मग सगळं तिथून खालचं सोडून द्या, पहिला आपण या गोष्टी पाहूया. या सगळ्या तिन्ही भागांमध्ये आजही गावं स्थित आहेत. कांदाटीमधल्या काही गावांना तिथून स्थलांतरित करण्यात आलं आहे आणि ती सगळी गावं मुंबईच्या आजूबाजूला, मग भिवंडी असेल, तुमचं शिळफाटा असेल, या सगळ्या आजूबाजूच्या एरियामध्ये त्यांना जागा देण्यात आली आहे आणि तिथून त्यांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे. स्थलांतरण का करण्यात आलं आहे? कारण ते ग्रीन झोनमध्ये येत होते. याचा अर्थ ते अभयारण्य बाधित क्षेत्रामध्ये येत होते, जिथं अभयारण्याचं क्षेत्र, जिथं सेन्सिटिव्ह झोन आहे, जिथं वाघांची संख्या आहे, प्राण्यांची संख्या आहे, त्याच्यामुळे त्यांना तिथनं उठवलं आणि त्यांना इकडं आणून बसवलं. याच गावांच्या आजूबाजूला अजूनही गावं आहेत. आता ती उठतायत नाही उठतायत या सगळ्या गोष्टी पुढच्या झाल्या, पण सध्या तिथं बऱ्यापैकी गावं आहेत. 105 गावं काहीतरी असा समाज तिथला म्हटला जातो आणि ते 105 गावं अजूनही त्या क्षेत्रामध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वन विभागाने तिथं काही वाघ सोडण्यात आले. बामनोली क्षेत्रामध्ये काही वाघ सोडण्यात आले आणि ते वाघ, त्यांची पहिली संख्या 1-2 होती, आता ते 4 की 5-6 पर्यंत घेऊन आले.
आणि त्या वाघांना पट्टे लावून त्यांचे ट्रॅकिंग आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्या भागामध्ये कुठं कुठं ते वाघ फिरतायत. त्याच्यानंतर बाकीचे देखील प्राणी सोडल्याचं तिथले स्थानिक लोक सांगतात की त्यांना कधी बिबट्या दिसला नव्हता आतापर्यंत, ते बिबट्या आता दिसू लागलेत. त्यांना कोल्हे कधी पहिले ते जे लुप्त झालेले कोल्हे पुन्हा ते दिसू लागलेत. गव्यांचं प्रमाण वाढलं आहे, प्राण्यांचं प्रमाण वाढलं आहे. आणि ती लोकं खास करून सांगतायत की इथं वनविभागाने वाघा आणून सोडलेत. 4-5 काहीतरी वाघ आहेत आणि वनविभागाचं असं सांगणं आहे की इथं हे अभयारण्य आहे आणि ह्या अभयारण्यामध्ये आम्ही वाघ सोडतोय. पण येणाऱ्या काळामध्ये एक गोष्ट मी आता व्यवस्थित काय सांगतोय ते जरा व्यवस्थित ऐका. स्कॅम नक्की कसला असणार आहे, लोकांच्या भावनेचा स्कॅम आहे हा. तुम्ही आज तिथं 5 वाघ सोडलेत. आज बामणोली हे क्षेत्र जे आहे हे मुख्य गाव आहे जिथं तुम्ही अनेक जण गेला असाल. म्हणजे तुम्ही बामणोली क्षेत्रामध्ये किंवा त्याच्या पलीकडच्या भागामध्ये तुम्ही वाघ सोडता, तो वाघ काय गावामध्ये येणार नाही, तो वाघ काही गावांमध्ये पोहोचणार नाही, गावातल्या लोकांना कधी दिसणार नाही. आज तिथली सगळ्या ग्रामीण भागातली लोकं जंगलांमध्ये जातात, लाकूड तोडायला जातात, इकडे तिकडे जातात. त्यांना ह्या गोष्टीचा कधी भविष्यात त्रास होणार नाही का? निश्चित होणार. बामणोली हे गाव हे मध्य अगदी बरोबर कोयनेच्या मध्यभागी येतं, जिथं बऱ्यापैकी टुरिस्ट आणि या सगळ्या गोष्टी असतात. आता त्याच ठिकाणी यांनी वाघ सोडलेत, त्या पलीकडच्या बाजूला सोडले असेल. त्यांना वाटत असेल तिकडे गावं वगैरे नाही आहेत, आम्ही सगळे त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहोत, ट्रॅकिंग वगैरे करतोय, त्यामुळे आम्हाला माहिती आहे वाघ कुठे जात आहेत, काय होत आहेत, सगळ्या गोष्टी आम्हाला समजत आहेत. आता व्यवस्थित ऐकून घ्या मी पुढचं काय सांगतोय तो. याच गोष्टीची दुसरी बाजू म्हणजे आता तिथं नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली मोठमोठे एजंट जाऊन जागा विकतायत. ही गोष्ट लक्षात घ्या व्यवस्थित मी काय सांगतोय ते. तिथल्या या 3 भागांमधलं आपण 3 भागाची गोष्ट करतोय. कोयना, सुळशी, कांदाडी या 3 नद्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या या सगळ्या प्रदेशाची तिथल्या गावांची आपण चर्चा करतोय. तिथली जमीन आता विकण्याच्या मागे आहेत. म्हणजे अनेक लोक तिथल्या जमिनी विकतात, एजंट तिथं घुसले आहेत. नवीन महाबळेश्वर इथं होणार आहे, नवीन महाबळेश्वरमध्ये जागा घ्या, नवीन महाबळेश्वरमध्ये जागा घ्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथं वाघांची सफारी करायला मिळेल, म्हणजे जशी ताडोबाला मिळते तशी. आणि तुम्ही इथं निसर्ग संपन्न सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला इथं सगळ्या काही गोष्टी मिळतील. मग इथनं आधी जी लोकं त्या भागाला सोडून निघून गेली, ज्यांची गावं तिथनं स्थलांतरित करण्यात आली, ती जी लोकं आज इकडं राहत आहेत त्यांचा प्रश्न काय? दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही 5 वाघ सोडलेत, उद्या जर तुम्ही अभयारण्य ताडोबासारखं जर घोषित करत असाल तर त्याच्या बफर क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांना, उद्या वनविभागाचा नियम असतो, त्याच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या गावांना तुम्ही कधीही स्थलांतरित करू शकता. मग तुम्ही त्याच बफर झोनमध्ये किंबहुना त्या अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये जो नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प उभा करताय त्याला काही बाधा होणार नाही येणाऱ्या काळामध्ये. तिथं जी लोकं आज जमीन विकत घेत आहेत त्या लोकांना काही बाधा येणार नाही का येणाऱ्या काळामध्ये? आज तुम्ही ज्या 5 वाघांना तिथं नेऊन सोडलं आहे, त्या 5 वाघांमुळे तिथल्या आजूबाजूच्या लोकांचा अधिवास येणाऱ्या काळामध्ये धोक्यात तर येणार नाही ना? ही गोष्ट लक्षात घ्या. हा स्कॅम किंवा ह्या गोष्टी तुम्हाला 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर उद्भवतील, पण निश्चित उद्भवतील. जर वनविभागाला ताडोबासारखं जर व्याघ्र प्रकल्प, तिथं कोयना व्याघ्र प्रकल्प किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हटलं जातं ना, त्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जर तुम्हाला उभा करायचा होता तर तुम्ही वाघांना या गावांच्या शेजारी का सोडलं? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग उद्या जाऊन जर केंद्राने अशी एखादी शिफारस आणली की त्या अभयारण्याच्या जागा अजून वाढवा, त्याचं क्षेत्र अजून वाढवा, तर या आजूबाजूच्या गावांनी जायचं कुठं? याचा अर्थ तुम्ही आज त्यांना सांगितलं नाहीत की आम्ही आज वाघ सोडतोय, पण येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला इथून जावं लागेल. मग नवीन महाबळेश्वरचा जो तुम्ही प्लॅन केला, MIDC, कंपन्या आणि हेलिपॅड आणि हे ते मोनो ट्रेल आणि ट्रेलसारखे काय रेल्वे स्वित्झर्लंड जे काय बनवायचं आहे, ते स्वित्झर्लंड काय वाघांच्या जंगलांच्या मधून जाणार आहे का? एक साधा प्रश्न आहे माझा. मग हा जो नवीन महाबळेश्वर हा जो प्रोजेक्ट आहे तो काय स्कॅम तर नाही आहे ना? यातून लोकांच्या जमिनी घेणं, मग बाहेरच्या लोकांनी येऊन त्या विकत घेणं, त्यातून विकास होऊन असं सांगायचं, एकीकडे व्याघ्र प्रकल्प उभा करायचा, अभयारण्य म्हणून वनविभागाचे अधिकारी छात्या पिटतायत त्या वाघांच्या मागे. तिथल्या स्थानिकांना कुठं फिरू दिलं जात नाही, स्थानिकांना नदीमध्ये साधी मासेमारी करू दिली जात नाही, तिथल्या लोकांना तिथला अधिकार सांगता येत नाही. मग या ठिकाणी तुम्ही व्याघ्र प्रकल्प उभा करताय, एका बाजूला गावांच्या शेजारी तुम्ही वाघ आणून सोडताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही नवीन महाबळेश्वर म्हणताय, तिसऱ्या बाजूला एजंट येत आहेत, जागा विकतायत, नवीन महाबळेश्वर म्हणून. नक्की काय चाललंय मला समजत नाही आहे. नक्की काय करायचं येणाऱ्या काळामध्ये? जर तुम्ही वाघ बघण्याची जर सफाऱ्या काढत असाल, जशी ताडोबामध्ये आपण गाडीमध्ये बसून वाघ बघायला जातो, मग तो वाघ काय गावांच्या मध्ये येऊन बसणार आहे का, की आम्ही त्या गाड्या घेऊन या गावांच्या मधून जाईल? आज ना उद्या तिथल्या गावांना उठावंच लागणार आहे, त्या बफर क्षेत्रामधून त्या सगळ्या लोकांना तिथून जावंच लागणार आहे. मग तुम्ही त्यांना आजच का नाही सांगितलं?
मग तुम्ही वाघ जेव्हा सोडले तिथे त्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये, आज एक गोष्ट लक्षात घ्या, तिथल्या गावांना आधी नोटीस आलेल्या आहेत. तिथल्या गावांची नावं किंवा तो सर्वे या सगळ्या गोष्टी आधीही झालेल्या आहेत. अनेक गावं उठून गेली, अनेक गावं आजही तिथंच आहेत. त्यांची प्रक्रिया होईल नाही होईल ती पुढची गोष्ट झाली. पण तुम्ही आज ज्या प्रकारे वाघांची संख्या तिथं वाढवताय, आज तुम्ही एक अभयारण्य उभं करण्याचा सगळ्या गोष्टी करताय, उद्या त्या लोकांना माहीतच नाही पुढं जाऊन काय होणार आहे. एकीकडे तुम्ही नवीन महाबळेश्वर म्हणून शहरीकरण देखील उभं करायचं म्हणताय. म्हणजे मला समजत नाही की वाघ काय MIDCत राहणार का, की कुठल्या टेंटमध्ये की तुमच्या रिसॉर्टमध्ये जाऊन राहणार. म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत या. एका साध्या सामान्य माणसालाही समजेल अशी गोष्ट ही. शिंदे ज्या प्रकारे त्या भागाचा विकास करतायत, त्यातून एक गोष्ट तरी मला भविष्यातली जाणवते आणि दिसते, की शिंदे स्कॅम तर करत नाहीत ना, शिंदे त्यांच्या लोकांना फसवत तर नाही आहेत ना. कारण आज जी लोकं पूल बांधले आहेत, शिंदेंनी रस्त्यांची कामं केली आहेत, तिथल्या अनेक सोयीसुविधा लोकांसाठी उघड्या केल्या आहेत, यासाठी जी लोकं शिंदे साहेबांचं नाव घेऊन त्यांचा जयघोष करतायत, येणाऱ्या काळामध्ये जर अशा काही गोष्टी घडल्या तर मग मात्र ही लोकं काय करतील हे आपण सांगू शकत नाही. एकीकडे तुम्ही वाघ सोडायचे, अभयारण्य होणार आहे असं घोषित करायचं, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी मोठा जोर वनविभागाने द्यायचा, एकीकडे जागाही विकायच्या नवीन महाबळेश्वरच्या प्रकल्पासाठी, एकीकडे नवीन महाबळेश्वरचा असा झगझगीत प्लॅन आणायचा की जिथं ट्रेन चालतील, काय सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. तुम्ही ते पाहाल तर तुम्हाला समजेल. एकीकडे ते ग्रीन झोन दाखवायचं, सेन्सिटिव्ह झोन दाखवायचा. नक्की काय चाललं आहे लोकांसोबत मला समजत नाही आहे. पण मला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती काही प्रश्न उभे राहत आहेत आणि त्या गोष्टी मला सतत सतावत आहेत. म्हणून हा मी व्हिडिओ बनवला. एकनाथ शिंदे स्कॅम करतायत, नाही करतायत, लोकांना फसवतायत, चांगलं त्यांच्यासाठी करतायत. ती मायबाप जनता तुम्ही ठरवा. तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाविषयी मला आवर्जून कळवा. पण मला जे दिसलं, मला जे समजतंय, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या भविष्यामध्ये जे मला समजतंय, दिसतंय, ते मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी तुम्हाला काय वाटतं आवर्जून मला कमेंटमध्ये कळवा.